नमस्कार. आज पुन्हा आलेली आहे मी एका नवीन व्हिडिओसोबत आणि तुम्हाला मी बोलले होते की बोललेच होते की बाळाची स्तनावरील योग्य पकड हा अतिशय खूप महत्त्वाचा पार्ट आहे, खूप नाजूक पार्ट आहे आणि यावरती एक वेगळा व्हिडिओ घेऊन येईल. तर तोच व्हिडिओ आज मी घेऊन आलेली आहे. अत्यंत महत्त्वाची माहिती आहे. प्लीज स्किप करू नका आणि चॅनलला जर का तुम्ही पहिल्यांदा व्हिजिट करत असाल तर प्लीज चॅनलला सबस्क्राईब करा आणि त्याच्यासोबतच बेल आयकॉन क्लिक करा. त्याच्या बाजूला ऑलचं ऑप्शन असतं, त्या ऑलवर क्लिक करा. म्हणजे जे काही व्हिडिओ मी अपलोड करेन ते तुमच्यापर्यंत येऊन जातील. चला तर आपण व्हिडिओला सुरुवात करूया. आता इथे तुम्हाला फोटो दिसत असतील की सुरुवातीला आईने काय स्टेप करायचे आहे. तर सुरुवातीला आईने काय करायचे की आईचं जे निप्पल आहे म्हणजे स्तनाग्र बाळाच्या ओरच्या ओठांना स्पर्शून लावायचे आहे 2-3दा अशा प्रकारे. आता हे निप्पल आहे, हे बघा अशा प्रकारे बाळाच्या ओठाला असे 2 ते 3 वेळा असे स्पर्शून लावायचे आहेत. म्हणजे तुम्ही जर का एकदाच लावलं तर बाळा आ करणार नाही. तुम्ही 2 ते 3 वेळा असं आईचं जे निप्पल आहे ते बाळाच्या ओरच्या ओठांना असं स्पर्शून लावलं तर या प्रकारे बाळाला चेतना मिळेल आणि बाळाच्या मेंदूला चेतना मिळेल आणि बाळ काय करेल, हळूहळू आ करेल. आता बऱ्याच ठिकाणी बाळ काय होतं आ करतं, असं एवढा आ करतं. म्हणजे तुम्हाला इथे फोटोमध्ये पण दिसत असेल आ करण्याची पण पद्धत आहे. तर बाळाने आ असं नाही करायला पाहिजे, तर मोठा आ अशा पद्धतीने आ करायला पाहिजे. तर मोठा आ केल्याच्या नंतर आईने ब्रेस्ट बाळाला उत्तेजन द्यायचं आहे. ही गोष्ट काही एकाच वेळेत होणार नाही आणि आपल्याला पण कोणती गोष्ट करायची म्हटलं, आपल्याला कोणती गोष्ट शिकायची म्हटलं तर वेळ द्यावा लागतो. ती गोष्ट वारंवार रिपीट करावं लागते, त्यावेळेसच आपल्याला ती जमते. आपण असं ते तर छोटंसं बाळ आहे, आपण त्यांच्याकडे बाळाकडनं अशी अपेक्षा नाही ठेवू शकत की तुम्ही एकाच वेळेला निप्पल बाळाच्या ओठाला लावसाल आणि बाळ मोठा आ करेल, तर हे नाही होऊ शकत. तर त्यामुळे काय करायचं, तुम्हाला उत्तेजन द्यायचं आहे बाळाला की बाळ मोठा आ करेल. यासाठी बाळाने आ केल्याच्या नंतर ब्रेस्ट जे आहे ते बाळाच्या तोंडामध्ये आपण द्यायचं आहे आणि ते पण धरताना असं काहीच्या आकारात नाही पकडायच्या खाली. हे समजा ब्रेस्ट आहे आणि ब्रेस्टच्या खाली जे आहे ते अशा पद्धतीनं बाळाचं जायला हवं आणि हा अंगठा जो आहे तर हा अशा पद्धतीने असा साईडला यायला हवा. हे इथं या प्रकारे इथं स्तनमंडलाचा भाग आणि हे इथे आपलं निप्पल असतं. तर हे निप्पल ओरच्या ओठांना स्पर्शून लावल्याच्या नंतर बाळाने आ केल्याच्या नंतर आईने बाळाच्या तोंडामध्ये द्यायला हवं. तर त्यावेळेस पण लक्षात घ्यायचं आहे आपल्याला की बाळाची जी हनुवटी आहे ती आईच्या ब्रेस्टला चिटकलेली आहे किंवा नाही, किंवा चिपकलेली आहे की नाही, अटॅच झालेली आहे का ते बघायचं आहे. ते झाल्याच्या नंतर आपल्याला लक्षात घ्यायचं की हे ब्रेस्ट जे आहे ते बाळाच्या तोंडावरती आपल्या ब्रेस्टचं जे ओझं आहे ते नाही पडायला पाहिजे. आपलं ब्रेस्ट जे आहे ते बाळावरती नाही पडायला पाहिजे. त्याच्यानंतर दुसरी गोष्ट लक्षात घ्यायची ती आपल्याला की हा स्तनमंडलाचा, आता हा स्तनमंडलाचा जो काळा अग्रभाग आहे हे बघा तुम्हाला दिसत असेल मी आणि तुम्हाला इथे फोटोमध्ये पण दिसत असेल कशा पद्धतीने आपल्याला धरायचे. हे 4 बोटं आपल्या ब्रेस्टच्या खाली गेले पाहिजे, जेणेकरून ब्रेस्ट जे आहे ते बाळावरती नाही पडणार. आणि हे जे अंगठा जो आहे तो हा अंगठा असं साईडला आलेला आहे, म्हणजे हे शी आकारामध्ये पकडायचा आहे. आणि त्याच्यानंतर आपल्याला लक्षात घ्यायचं की हा स्तनमंडलाचा जो हा झाला वरचा भाग, समजा हा स्तनमंडलाचा वरचा भाग, हा खालचा भाग आणि हे जे तुम्हाला पिंक कलरमध्ये दिसते हे याला निप्पल समजूयात आपण तात्पुरतं. तर हा स्तनमंडलाचा काळा अग्रभाग, हा स्तनमंडलाचा खालचा अग्रभाग काळा गडद भाग. त्यानंतर बाळाच्या तोंडामध्ये आपण ब्रेस्ट दिल्याच्या नंतर फक्त निप्पल बाळाच्या तोंडामध्ये द्यायचं नाही. यामुळे आईला पण त्रास होतो. आई आणि बाळाला तर दूध येतच नाही, पण आईला पण खूप त्रास होतो. आई पण चिडचिड करते आणि त्याला आईच्या स्तनाग्राला चिरा पडण्याची पण शक्यता असते बाळाने चुकीच्या पद्धतीने निप्पल तोंडात घेतल्यामुळे आणि ते चोखल्यामुळे. तर हे दोघांसाठी पण चांगलं नाही आहे. तर तुम्हाला इथे फोटोमध्ये पण दिसत असेल चुकीची पद्धत, बाळाने फक्त निप्पल बाळाच्या तोंडामध्ये दिले, यामुळे बाळाचं पोट पण भरणार नाही, बाळाला दूध पण भेटणार नाही आणि आईला त्रास होईल तो वेगळाच. त्याच्यानंतर आपल्याला लक्षात घ्यायचे की इथं फोटोमध्ये पण दिसत असेल तुम्हाला की आईने काय केले की बाळाच्या पूर्ण स्तनमंडलाचा जो काळाग्र भाग आहे तो खालच्या पद्धतीचा जास्त प्रमाणात बाळाच्या तोंडामध्ये जायलाच हवा. त्यावेळेसच बाळाला इझिली दूध ऑब्झर्व करता येईल. काळा स्तनमंडलाचा जो काळा अग्रभाग आहे हा वरच्या भागापेक्षा खालचा भाग हा जास्त प्रमाणात जायला हवा. तर ह्या गोष्टी आपल्याला चेक करायच्यात. ही गोष्ट 1 वेळा 2 वेळा केल्याने तुम्हाला नाही हे होणार, इझिली नाही होणार, पण तुम्ही वारंवार जर का प्रयत्न केला तर नक्कीच होईल. आणि तुम्हाला हे एकदा जमलं की तुमचा जो ब्रेस्ट फिडिंगचा जो पिरियड आहे तो खूप हॅपी जाईल आणि दोघांनाही तुम्हाला एन्जॉय करता येईल हा ब्रेस्ट फिडिंगचा पिरियड. त्याच्यानंतर आपला हा खालचा भाग जास्त प्रमाणात गेला पाहिजे हे लक्षात घ्यायचं आहे आपल्याला. इथं फोटोमध्ये पण तुम्हाला दिसत असेल, त्यावरूनही तुमच्या बऱ्याचशा गोष्टी लक्षात येऊन जातील. त्याच्यानंतर आपल्याला हे बाळाला
बाळाचा आहार दिल्याच्या नंतर झोपते कशा प्रकारे हे आपल्याला लक्षात घ्यायचे. बाळानं जर का फक्त निप्पल तोंडामध्ये घेतलं असेल तर बाळाचे गाल जे आहे तर हे बाळाचे गाल जे आहे ते बाळाच्या गालाकडे लक्ष द्यायचे. जर का बाळाची ब्रेस्टवरती जर का लॅचिंग चुकीच्या पद्धतीने असेल, बाळाची जर का स्तनावरील पकड चुकीच्या पद्धतीने असेल तर बाळाने ब्रेस्ट चुकल्याच्या नंतर हे गाल जे आहे तो आतमध्ये जातात. ह्या गोष्टी लक्षात, म्हणजे जर का बाळाचे गाल आतमध्ये जात असतील तर याचा अर्थ की बाळाची स्तनावरील पकड ही चुकीची आहे. आणि जर का बाळाने ब्रेस्टवरती योग्य पकड धरली असेल, योग्य ब्रेस्ट जेवढा भाग जायला पाहिजे होता तेवढा भाग जर का बाळाच्या तोंडामध्ये गेला असेल तर बाळाचे दूध पिताना काय होतं की हे गाल जे आहे असे फुगले जातात बाळाचे गाल. तर या गोष्टीवरून लक्षात घ्यायचं की बाळाची स्तनावरील पकड ही अतिशय योग्य पद्धतीने झालेली आहे. तर तुम्हाला स्टार्टिंगला ह्या 2 ते 3 वेळा थोडंसं अवघड जाईल, पण एकदा तुम्हाला जमलं की व्यवस्थित जमून जाईल. तर ह्या गोष्टी लक्षात घ्यायच्यात. आणि दूध गाल फुगलेले असतात आणि बाळाची दूध गिळण्याची जी प्रोसेस आहे ती आपल्याला दिसते पण आणि ऐकायला पण येते. तर ह्या गोष्टी आपल्या अतिशय महत्त्वाच्या आहेत. या गोष्टी लक्षात घ्यायच्या आहेत आपल्याला. हे बघा अशा पद्धतीने तर तुमच्या ह्या गोष्टी लक्षात आल्याच असतील. यानुसार जर का तुम्ही स्तनपान केलं तर तुमच्या स्तनाला चिरा पडणार नाहीत किंवा पुन्हा तुम्हाला काही प्रॉब्लेम येणार नाहीत. अशी स्तनावरील पकड ह्या गोष्टी लक्षात घ्यायच्या आहेत. खूप अत्यंत महत्त्वाचा पार्ट आहे हा. व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला तर ते कमेंट करून नक्कीच सांगा. आणि बऱ्याच आईचा प्रॉब्लेम असतो की आईकडनं पण असं वारंवार ऐकायला भेटतं की बाळ मोठा आज करत नाहीये, मग ब्रेस्ट जे आहे ते जेवढा भाग तुम्ही सांगता तेवढा जायला पाहिजे तेवढा जात नाही, मग आम्ही काय करायचं. तर तुम्ही जसं तुम्हाला व्हिडिओच्या स्टार्टिंगला सांगितलं की 1 ते 2 वेळा केल्याने बाळ मोठा करणार नाही. तुम्हाला बाळाला उत्तेजन द्यावं लागेल, त्यावेळेसच बाळ मोठा करेल. त्याला सवय लागत लागेल आणि तुम्हाला त्याला वरच्या ओठांना 2 ते 3 वेळा स्तनाग्रे जे आहे किंवा निप्पल जे आहे ते स्पर्शून लावायचे आहेत म्हणजे बाळ. तर व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला ते नक्की सांगा. आणि जर का व्हिडिओ महत्त्वपूर्ण वाटला असेल तर आपल्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा आणि लाईक पण करा आणि गरजूपर्यंत हा व्हिडिओ नक्की पाठवा. आणि ज्यावेळेस आपल्याला ब्रेस्ट तोंडातून काढायचा आहे बाळाच्या तर त्यावेळेस असं डायरेक्टली न काढता बऱ्याच वेळा काय होतं ब्रेस्ट आपण असं डायरेक्टली झाल्याच्या नंतर असं ओढून घेतो, तर हे चुकीच्या पद्धतीने आहे. यामुळे पण आईला त्रास होतो. तर सुरुवातीला काय करायचे, बाळाच्या तोंडामध्ये अशा प्रकारे हात घालायचा आहे आणि हळूवार जे निप्पल आहे ते बाहेर काढायचं आहे. यामुळे बाळ आणि आई दोघांनाही त्रास होणार नाही. तर ही छोटीशी टिप आहे पण खूप महत्त्वपूर्ण आहे. तर चला भेटूयात पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत नमस्कार.